हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर टायटल आणि थंबनेल बघून तुम्हाला समजत असेल की ब्लॉग कशाचा आहे. सो फायनली माझा पूर्ण सेटअप लागून झालेला आहे, लाईट्स सोडून. कारण लाईट्सचा प्रॉब्लेम असा आहे की जे माझे पॅनल लाईट्स आहेत त्याला खूप छोटे छोटे वायर आहेत आणि वायरिंगचं जे काम आहे ती रिस्क मला घ्यायची नाही आहे. त्याच्यामुळे म्हणून पण एक जो डिम लाईटचा प्रॉब्लेम होता ना तो मी सॉल्व्ह केला. त्या जागी मी लाईट लावलेला आहे, म्हणजे ट्यूबलाईटची जी नळी असते ती लावली आहे. आता ते सगळं तुम्हाला मी पुढे दाखवते, पण त्याआधी ना मी आली इथे 1 वाजता. गाडीचा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे मग मला बाबांनी 1 वाजता सोडून दिले इथे. आणि आत्ता वाजलेले आहेत 4:45. 1 वाजतापासनं 4:45 वाजेपर्यंत मी अशी 2 मिनिट पण शांत बसली नाही. पूजा करण्याचा टायमिंग सोडला तर आल्याबरोबर आधी तर पूजा करून घेतली देवाची छान, आणि त्याच्यानंतर मग बाकी जे क्लिनिंगला सुरुवात केली. एक बॅग मी घरी नेलेली होती, ही जी बॅग आहे ही बॅग मी अकोल्याला जाताना घरी घेऊन गेली होती. त्याच्यामध्ये सगळे प्रोडक्ट्स होते, जे फेशियल हेअर स्पाच वगैरे असतील ते आम्हाला लागणारे किंवा तिथे मी नेणार होती ते मेकअपचे, त्यानंतर मशीन्स वगैरे, ज्वेलरी, या सगळ्या गोष्टी मी या बॅगमध्ये टाकून नेलेल्या होत्या. ही बॅग मला पूर्ण अनपॅक करायला एवढा मोठा वेळ लागला. सो ते सगळं अरेंज करून ठेवलं. बाकी जे काय होतं ते सगळं पुसून वगैरे ठेवलं. फायनल सेटअप आता झालेला आहे. माझी बडबड न करता आधी तर मी तुम्हाला तो पूर्ण फायनल सेटअप दाखवते आणि त्याच्यानंतर मग पुढे बोलते. तो ही ना सकाळची क्लिप आहे, म्हणजे माझी पूजा जेव्हा नुकतीच झालेली होती तेव्हाची क्लिप आहे. म्हटलं तुमच्यासोबतही शेअर करते. सो हा माझा काउंटर टेबल. सर्वात आधी तर इकडे जे वर आहे ते त्यांचंच होतं पार्टिशन केलेलं, म्हणजे ते बॉक्स मंदिराचा, ज्याच्यामध्ये मी काहीच नाही, फक्त जे पूजेचं नारळ होतं ते ठेवलंय, प्लग ठेवलेला आहे. इकडे फॅन आणि काउंटर टेबलवर सध्या तरी एवढंच आहे. आता मी माईक काढला त्याच्यामुळे हे दिसतंय, बाकी मी एवढंच ठेवलेलं. हे मला चिटकवायचं आहे त्याच्यामुळे हे आहे. चार्जर मला लावायचं होतं आणि ही पाण्याची बॉटल. सध्या तरी यावर काहीच नाहीये. त्यानंतर ही माझी चेअर. हे घरी न्यायचं आहे 3 बॅग्स, त्याच्यामुळे मी या चेअरवर ठेवलेल्या आहे. ही चेअर मी अशी काहीशी ऍडजस्ट केली. इकडे कबर्ड. तर मला आरसे पुसायचे आहे ते मी आधीच सांगते, कारण लिक्विड आणायचं आहे बाबांनी. ही ट्रॉली मी अशी काहीशी इथे सेट केली आणि तो लाईट, कारण एवढीशीच गॅप होती, सो त्या गॅप मध्ये मी ते ऍडजस्ट केलेलं आहे. इकडे कबर्ड. बाकी हे मिरर, याचे लाईट सुरू करायचे आहे कारण फिटिंग्स व्हायची आहे अजून. टेबलवर मी बाकी काहीच ठेवलेलं नाहीये, म्हणजे जे बेसिक मला लागतं त्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. तिकडे वॅक्स हीटर आणि प्लग जे लावायचे बाकी आहेत. स्टीमर मी असं ऍडजस्ट केलं एवढ्या छोट्याशा जागेमध्ये. ही जी चेअर होती ही सुद्धा अशी ऍडजस्ट केली सध्यासाठी. ती माझी नेम प्लेट जी लावायची बाकी आहे. इकडे हेअर स्पाची चेअर जी मी अशी काहीशी ठेवलेली आहे. इकडे पूर्ण पाण्याचं वगैरे कनेक्शन. हा लाईट मी आता लावलेला कारण मला खूप जास्त लाईटचा त्रास होत होता. आणि बाकी वर इकडे जे आहे ते ओनरचं सामान आहे. आणि इकडे बाकी इथून पूर्ण माझं आहे. ती टाकी लावलेली आहे ज्यामध्ये पाण्याचं कनेक्शन वगैरे घेतलेलं आहे. आणि ते कनेक्शन असं काहीसं आहे. यामधून टाकीमध्ये पाणी जाणार, या पाईप मधून इकडे मला पाणी येणार यूज करायसाठी, आणि यामधून टाकी ओव्हरफ्लो झाल्यानंतर पाणी बाहेर पडणार. हे मला पूर्ण पाणी आल्यानंतर वॉश करायचं आहे, त्यामुळे हे इथे ठेवलेलं आहे. इथे मी टाकी ठेवली आहे पाण्याची. इथे डस्टबिन आहे जे मी बाहेर काढून ठेवणार. इथे आउटलेटचं सध्या मी हे असंच ठेवलंय कारण पाणी नाहीये. हे मला पाणी आल्यावर सर्व वॉश करायचं आहे, त्याच्यामुळे हे असंच ठेवलंय. बाकी तिकडे मी घड्याळ लावली आहे. खरं तर मला इकडे मी बसते त्याच्यामुळे असं फ्रंटला, म्हणजे इथे पाहिजे होती मला एवढ्यात कुठेतरी असं, पण इथे शक्य नाहीये आता. आणि मला छिद्र वगैरे काही करायचे नाही, त्याच्यामुळे तिथे जागा होती सो तिथेच ठेवली आहे मी घड्याळ. आणि बाकी इकडे सर्व सामान वगैरे सध्या तरी असं काहीसं आहे. आणि मी असं काहीसं सेट केलंय. आतमधलं तर दाखवलं तुम्हाला, आता बाहेरचं दाखवते. बाहेर हे असं बोर्ड लावलेलं आहे आणि त्यानंतर बाकी पडदे लावलेत. स्टँडीचं तेवढं काय ते माझं बाकी आहे, कारण स्टँडी फाटलेली आहे आणि ती आधीच्या शॉपची होती त्यामुळे. आणि बाकी असं काहीसं दिसतं. बाहेरून मी तुम्हाला दाखवते आहे, एवढं आहे दुकान. खरं तर आधीच्या दुकानापेक्षा खूप छोटं आहे हे, पण तरी सुद्धा सेटअप माझा छान बसलाय आणि बाहेरून आणि आतून दोन्ही सुद्धा व्यवस्थित बसलेला आहे. आणि मला तरी हा सेटअप जरा आवडलाय. सो दाखवलं मी तुम्हाला पूर्ण शॉप.
फायनली सगळं व्यवस्थित लागलंय. आता फक्त लाईट्स बाकी आहेत, जे पॅनल लाईट आहे, कारण हा लाईट आत्ताच म्हणजे आता वाजलेले आहेत तर 5:15 5:30 व्हायला आलेत, कारण काकू आल्या होत्या शेजारच्या, सो त्यांच्यासोबत मी बोलत बसले आणि आता 5:30 वाजायला आलेले आहेत. अंधार पडतोय कारण बद्दल वातावरण आहे, तरी सुद्धा ना खूप कमी वाटतंय लाईट. सो नंतर अंधार पडल्यावर तर आणखी जास्त कमी वाटेल. सो मला पॅनल लाईट लावणं खूप जास्त आवश्यक आहे, पण वायरिंगचं काम आहे जे मी नाही करू शकत. म्हणजे मी करू शकते, पण प्रॉब्लेम असा आहे का इकडे तिकडे नको व्हायला, त्याच्यासाठी म्हणून मी पूर्ण बाबावर डिपेंड आहे आणि बाबाला वेळ मिळत नाहीये. जसं तुम्हाला आधी सांगितलं तसं पूर्ण लागलेला आहे सेटअप. आता ना मला काच जे आहेत ते पुसायचे बाकी आहे, कपाटाचा जो आहे तो सुद्धा, आणि जे माझे मेन आहेत ते सुद्धा, कारण बाबांना मी लिक्विड आणायला सांगितलेलं आहे. सो ते येतील लिक्विड घेऊन, त्याच्यानंतर मी ते काच वगैरे सर्व पुसेल. आता जो माझा मेन प्रॉब्लेम होता वॉशरूमचा, तर तो थोडासा सॉर्ट झालेला आहे, पण थोडासा सॉर्ट झाला नाहीये. सो आता ते करते. आधी ओनरला कॉल करते मी, आणि जे माझे तिकडे पैसे अडकलेले होते ते अजूनपर्यंत आलेले नाहीयेत. उद्याला 1 वीक पूर्ण होईल. सो आता मी त्यांना कॉल करते ओनरला त्याच्यासाठी. बाकी तर पूर्ण सेटअप लागलेला आहे. जी माझी एक्स्ट्राची चेअर होती ती मी साईडला सध्या यासाठी ठेवली, कारण जागा खूप जास्त कंजेस्टेड होऊ नये म्हणून. बाकी सगळं कसं लागलंय ना हे मला तुम्ही नक्की सांगा. आणि बघा, माझं नवीन शॉप कसं वाटतं हे सुद्धा नक्की सांगा. मला खूप छान छान ब्लेसिंग्स द्या, मला त्याची गरज आहे सर्वात जास्त. आता मी पॉम्पलेट्स काढून आणलेले आहेत, पण त्याच्यावर ऍड्रेस तिकडल्या शॉपचा आहे, तिकडले काही पॉम्पलेट्स उरले होते. सो मला त्या ऍड्रेसचं करायचं आहे. सो आता ते करत बसते, लॅपटॉप लावते आधी तर, आणि त्याच्यानंतर मग बाबांना कॉल करते की त्यांना यायला किती वेळ आहे, कारण जास्त वेळ मी वॉशरूमला न गेल्याशिवाय नाही बसू शकत. त्यासाठी म्हणून मला भूक सुद्धा लागलेली आहे. मला चहाची तलब येते. चहाची एवढी डेंजर सवय लावून घेतली आहे मी स्वतःला की मला आता चहाची तलब येते आहे. शेजारी चहा आहे, 7 रुपये कट मिळतो, जो खूप छान टेस्टी आहे, पण तो गोड असतो, आणि आता मला म्हणजे बिना साखरेचा प्यायची सवय झाली आहे, त्याच्यामुळे गोड प्यायची इच्छा होत नाही. असं काहीच आहे. बाकी मी खूप खुश आहे की सेटअप फायनली पूर्ण लागला. उद्याला आहे संडे आणि परवाला आहे मंडे. परवाला पाणी येणार, सो तो एक प्रॉब्लेम आहे, पण मी उद्या सकाळपासून येऊन बसण्याचं असं डिसाईड करते आहे. जे काही थोडंफार पाणी लागतं ते साईडलाच होणार आहे, सो ते देतात, त्याचा काही इश्यू नाहीये. बाकी सगळं सध्या तरी मला खूप छान छान वाटतंय. बाकी आणखी काय काय होतंय ते तुमच्यासोबत पुढे व्हिडिओमध्ये मी शेअर करते. सोडियाला असंच कनेक्ट आहे. सो मला थोडं काम करायचं होतं, त्यासाठी म्हणून मी लॅपटॉप सुद्धा सेट करून घेतला, आणि तो माझ्या टेबलवर अगदी परफेक्ट बसलाय. सो आता 6 वाजलेत आणि आत्ता बाबा आले होते. माझं व्हिडिओचं जे काम सुरू होतं तर बाबा आले होते. बाबांनी जे बाबाला अर्जंट घरी जायचं होतं, त्यांची मशीन घरी राहिलेली होती, सो त्याच्यासाठी म्हणून ते आले होते इकडनंच. तर मी त्यांना म्हटलं की माझी जी इथे बॅग आहे ती बॅग घेऊन जा. सो ते ती बॅग घेऊन गेले. दुसरी गोष्ट अशी की त्यांनी येतानाच माझ्यासाठी लिक्विड आणलं, आणि मी जे बोलली होती ना बोथ साईड टेप पाहिजे आहे, बघा मी ते घेऊनच बसले आहे. ते बोथ साईड टेपसुद्धा आणला. आणि प्रिंटसाठी ते बोलले की श्रेया डिझाईन फायनल करणार आहे, आणि मोबाईलवर तेवढं प्रॉपर दिसत नाही, लॅपटॉपवर व्यवस्थित दिसतं, त्याच्यामुळे मग मी त्यांच्यासोबत गेली नाही. नाहीतर मी बाबासोबतच आता घरी जाणार होती. तर म्हटलं असू देत, ती स्टिकरची डिझाईन मला करून देत आहे, सो ती डिझाईन फायनल करायची आहे, कारण माझ्याकडनं होतच नाही आहे. मी खूप ट्राय केलं, कारण प्रॉपर साईज बसली पाहिजे. आणि पॉम्पलेट्स जे आहे ना तुम्ही बघू शकता एवढ्या छोट्या साईजचे आहे, आणि ही जी पट्टी दिसती आहे या पट्टीवर मला तो ॲड्रेस चिटकवायचा आहे. शिवाय इथे मी लिहिलेलं आहे, हे बघा, कृपया मागे पहा. हे पण झाकल्या गेलं नाही पाहिजे, कारण दोन्ही साईडने वेगवेगळ्या ऑफर्स आहे. सो हे एक आहे, आणि एक मी ब्लॅक अँड व्हाईट काढलं आहे. हे बघा, एक मी ब्लॅक अँड व्हाईट काढलेला आहे, जे याच्यापेक्षा मोठा आहे. आता तुम्हाला लगेचच लक्षात येईल. सो याची ॲड्रेसची पट्टी आणि याची ॲड्रेसची पट्टी या दोन्ही साईजमध्ये खूप फरक आहे. सो तिला प्रॉपर जमते, तर तिला म्हटलं मी तुम्हाला तेवढं करून देत, सो ती ते मला करून देणार आहे. म्हणून आता मी घरी गेली नाही. खरं तर मला चहा प्यायला जायचं होतं घरी, पण बाबाला अर्जंट निघायचं आहे. मी घरी गेल्यानंतर कृषू मला निघू देत नाही, त्याच्यामुळे म्हटलं जाऊ देत, पण माझं हे काम होईल. आता यांनी हे आणलेलंच आहे, तर मी काच वगैरे सगळं काय ते व्यवस्थित पुसून घेते, आणि बस मग माझं बाकी काहीच काम राहत नाही. आणि त्या काकू आल्या होत्या आता, त्या बोलल्या की नळ येणार आहेत जमलंच तर, म्हणजे पाणी येणार आहे. सो जर ते आलं तर मग मी पाणीसुद्धा व्यवस्थित भरून घेईल, म्हणजे बऱ्यापैकी माझं आज होईल. आता मी खूप विचारत होते की जर कोणी क्लायंट आलं तर माझ्याकडे पाणी नाही आहे, मग मी काय करू वगैरे या सगळ्या गोष्टी. पण येस, ते आता झालेलं आहे. त्या बोलल्या की येईल थोड्या वेळात, त्यांचं झाल्यानंतर त्या मला सांगतील. सो ते तोपर्यंत ना मी हे काच वगैरे पुसून घेते, आणि बाकी मग तुमच्यासोबत पुढे शेअर करतेच.
सो मी आता इथे आरसे पुसून घेत आहेत. खरं तर मला हे लिक्विड खूप दिवसापासून आणायचं होतं, पण त्याचा योग काही येत नव्हता. कारण ते बाबालाच सांगायचं होतं. त्यांना होलसेल शॉप माहिती असतात आणि त्यामुळे जास्त पैसे बाहेर कुठे मार्केटमध्ये दिल्यापेक्षा मला तरी असं वाटतं की ज्या गोष्टी पॉसिबल आहे त्या होलसेल शॉपमधनं आणूच शकतो. सो त्यांनी हे होलसेल शॉपमधनं आणलेलं आहे. आता मी हे पुसून घेत आहे. खरं तर आरशांवर खूप जास्त डस्ट झालेली होती. इकडे तिकडे नेण्यामध्ये म्हणा किंवा ते पुसले नव्हते. आधुनिक कॉटननी पुसून घ्यायची, पण त्याने तेवढं प्रॉपर निघायचं नाही. सो हे लिक्विडच पाहिजे होतं मला. कॉलिननी खरोखर खूप छान पुसल्या जातं. सो दोन्ही साईडचे आरसे मी पुसून घेते व्यवस्थित. आधी मी कपाटाचा होता तो पुसून घेतला आणि त्याच्यानंतर आता हे आरसे पुसते आहे. याला अजिबात प्रेशर चालत नाही. हे खूप पातळ असतात आणि लगेचच फुटतात. त्याच्यामुळे आणताना सुद्धा खूप जपून आणावं लागतात आणि नंतर सुद्धा. आता हे आरसे पूर्णपणे माझे पुसून झालेले आहेत. त्यानंतर पाणीही आलेलं होतं. सो पाणी भरून घेतलं. पाईप इथे धुण्यासाठी ठेवलेला आहे आणि जेवढंही काही माझ्याकडे स्टोरेज होतं ना ते सगळं मी करून घेतलं. जे बाकी मला कपडे वगैरे धुवायचे होते, कापड छोटे छोटे, ते मी धुतले. त्याच्यामुळे हा टप तेवढा खाली दिसतोय. बाकी सध्या तरी पूर्ण पाणी भरून झालेलं आहे, जे मला आता बरेच दिवस जाईल. बघा आता पूर्ण क्लीन झालंय. बघा मी सर्व आरसे छान पुसून ठेवलेत आणि हा सुद्धा आत्ता जरा मला असं वाटतं फायनली क्लिनिंग झाल्यासारखं. नाहीतर आतापर्यंत वाटतच नव्हतं. आणि तिकडे ती जी तुम्ही टाकी बघताय ना ते तर ओनरचं सामान आहे, त्याला प्लीज स्किप करा. आणि ही जी इकडल्या साईडला तुम्ही टाकी बघताय ना ही टाकी पाण्याची आहे. त्याच्यावर ग्रीन ग्रास ठेवलेली आहे आणि बाकी हे पूर्ण पाईप्स वगैरेचं तर मी तुम्हाला दाखवलं. हे लाईट्स लावायचे तेवढे बाकी आहे कारण प्लगचा प्रॉब्लेम आहे. बाकी सगळं सेट झालं आहे. सो आता ना लॅपटॉपवर बसलेली आहे मी. थोडं माझं काम फिनिश करायचं होतं, ब्रँडला व्हिडिओज द्यायचे होते काही ते. तर ना मी सगळं झालेलं आहे मी सगळं तुमच्यासोबत शेअरसुद्धा केलं. आता मेन राहिलेलं आहे फक्त लाईट्सचं, जे पूर्णपणे बाबावर डिपेंड आहे आणि त्यांचं कधी जमेल याची मला काही एक आयडिया नाही आहे. मला त्यांनी बोथ साईड टेप आणून दिला, त्या टेपनी मी बघितलं पण लाईट्स स्टिक होत नाही आहे. मी विचार केला होता की प्लास्टिक, आणि आम्ही चांगल्या क्वालिटीचा टेप आणला खरं तर, की लाईट स्टिक होतील तर ते बघू. पण त्याचे लाईट्ससुद्धा वायरसुद्धा खूप छोटे छोटे आहेत माझ्या लाईट्सचे. आणि इलेक्ट्रिकची जी फिटिंग आहे बोर्ड्सची ती व्हायची आहे, त्याच्यामुळे मी ते नाही करू शकले. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की पूर्ण लाईटचंच बाकी आहे आमचं. फक्त एक लाईट लावलेला आहे मी, ज्यानी जो खूप जास्त डिम आहे. सो तो एक प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम आमचा लवकरात लवकर सॉल्व्ह झाला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला बोलली होती की माझा वॉशरूमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, पण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नाही आहे. कारण मी ओनरला कॉल केला होता तर त्यांनी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही केला. पण असू देत, ते नाही. तर मी आत्ता वॉशरूमला गेली होती साईडला, तेव्हा मी माझं जे माईक होता डिजिटेकचा ते मी टेबलवर ठेवलेला होता. मग मी विचार केला की नको, याला टेबलवर नको ठेवायला, याला आतमध्ये ठेवून देते. मी त्याला नेमकं कुठे आतमध्ये ठेवलं ना मला काहीच आठवत नाही आहे आणि तो माईक दिसत नाही आहे. मला अर्जंट आता व्हॉईसवर करायचा होता काही व्हिडिओजला. असं काही गडबडीमध्ये मी काही ना काहीतरी गोंधळ करून ठेवते नुसता. सो मला आता ते शोधायचं आहे. पण काच वगैरे पुसल्यानंतर खरं ना मला खूप जास्त फ्रेश वाटतंय. बघा छान पूर्ण पुसून वगैरे ठेवलेलं आहे. आत्ता माझं जे बाकी काही राहिलेलं असेल ना तर ते फक्त बाबाच्या हातचं काम बाकी आहे. ते आय डोंट नो कधी होईल. श्रेयाचं सुद्धा डिझाईन होतच आलेली आहे, ती मला डिझाईन पाठवत आहे. सो ते एक फायनल करते मी. राहिला प्रश्न आता उद्याला मला पॉम्प्लेट्सचं जे आहे ते पूर्ण स्टिक करायचं आहे, तर उद्याला मी घरी तेच करेल. आता पाणी वगैरे आलेलं आहे. जर माझ्याकडे गाडी असली तर मग उद्याला येईल, ना तर मग डायरेक्टली परवाला येईल. त्यात 2 दिवसानंतर मग माझी कोर्टाची तारीख आहे. सो त्याच्यासाठी म्हणून माझं थोडं काही काम बाकी आहे तर ते करायचं आहे. असं सर्व आहे. बाकी सध्या तरी सगळं ओके ओके वाटतं आहे. वॉशरूमचा प्रॉब्लेम सोडला तर, कारण तो एक मेजर इश्यू आहे. आय डोंट नो तो सॉल्व्ह होईल की नाही. आणि मला तरी असं वाटतं आहे सर्वांच्या रिस्पॉन्सवरून की तो काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. असू दे. पाणी भरलं सगळं. आता मला 1-2 आठवडा तरी काही टेन्शन नाही आहे, कारण वरची टाकीसुद्धा फुल भरली आहे मी. आणि खाली जी टाकी आहे 25 लिटरची तीसुद्धा भरलेली आहे. म्हटलं पाण्याचा गोंधळ नको व्हायला, कारण इथे सकाळीच येतात पाणी, त्याच्यामुळे मग बाकी सध्या तरी सगळं व्यवस्थित आहे. मला इथे जे बॅकग्राऊंडचं आहे ते करायचं होतं, कारण मी आज एक ब्रँड शूट करत होती तेव्हा मला खूप जास्त प्रॉब्लेम गेला की नेमकं कसं करू. ग्रीन ग्रास होती माझ्याकडे तेव्हा काही टेन्शन नव्हतं, म्हणजे ग्रीन ग्रास आत्ताही आहे, पण ती इथे अटॅच करायचा खूप प्रॉब्लेम आहे आणि बाबांचं काही टायमिंगचं ॲडजस्ट होत नाही आहे. सो मी विचार करते की पाईप आणते, त्या
इथे कसा तरी ॲडजस्ट करते आणि त्याच्यावर पडदा टाकून तसं काहीसं मॅनेज करते. कारण बॅकग्राऊंडचा खूप जास्त इश्यू येतो ब्रँड शूटच्या वेळेस, कारण माझ्याकडे ग्रास आता भिंतीला लावलेली नाही आहे आणि कधी कधी तेच बॅकग्राऊंड पाहिजे असतं ब्रँडला, तो असा काहीतरी इश्यू आहे. अशी उद्याला तुमच्यासोबत आणखी काही शेअर करेल. एक पार्सल खरं तर मला येणार होतं, त्या पार्सलचं सध्या टेन्शन सुरू आहे. नेमकंच काय आहे ते मी तुमच्यासोबत सगळं उद्याला शेअर करतेच. सध्या तरी मी असं म्हणेल की ही सुरुवात जी आहे ही 0पासून आहे. कारण की काहीच नाही इथे, माझा क्लायंट बेस पण काहीच नाही आहे या एरियामध्ये, आणि जे त्या एरियामधले क्लायंट बेस होते ते आहे स्ट्रॉंग झालेला, पण ते इकडे येणार नाही कारण ते लांब पडतं. आता मी त्या एरियापासून बरंच लांब घेतलेलं आहे, त्याच्यामुळं असं झालं की शून्यापासून सुरुवात करावी लागते म्हटलं तरी चालेल. पण असो, माझ्यासाठी हा नवीन काहीतरी एक्सपिरियन्स असेल. जे तुम्ही याच्यामध्ये माझ्यासोबत आहात की नाही ते मला नक्की सांगा, आणि तुमच्या जर काही टिप्स वगैरे असतील सो ते सुद्धा मला नक्की सांगा. सो नेक्स्ट ब्लॉग बघायला विसरू नका. या आधीचे ब्लॉग्स तुम्हाला कसे वाटले ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि चला आता फायनली मी या व्हिडिओला इथेच एंड करते. तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.